नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची तारीख आहे 24 फेब्रुवारी आणि सकाळचे 10:34 झाले आणि सध्याच्या कंडिशनला बघू शकता आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जबरदस्त पाहायला मिळत आहे. त्यामध्ये सर्वात जास्त सेलिंग प्रेशर जे आपल्याला पाहायला मिळतं हे IT सेक्टरमध्ये. IT सेक्टरच्या जबरदस्त सेलिंग प्रेशरच्या दबावामुळे मार्केटमध्ये ओव्हरऑल आपल्याला निफ्टीमध्ये, सेन्सेक्समध्ये, प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्याला थोडासा याचा इम्पॅक्ट होताना थोडासा दिसून येतो. याचा असर आपल्याला सध्या या मार्केटच्या सिच्युएशनवर दिसून येत आहे. तर या कंडिशनला बघू शकता मार्केटमध्ये आज थोडंसं 70-75 पॉईंटच्या जवळपास गॅप डाऊन ओपनिंग मिळालं होतं या ठिकाणी, या ठिकाणपर्यंत. आणि त्यानंतर लगेच या ठिकाणी सडनली सेलिंग जबरदस्त वाढताना आपल्याला दिसून आलं. त्या लेवलपासून बघू शकता 25,600 पासून 25,500च्या लेवलवरती सध्या मार्केट एक प्राइस होल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, आता सध्या 25,500वर सध्या मार्केट सस्टेन आहे. आता आपल्याला सर्वात पहिल्यांदा बघायचं आहे की ऑप्शन चेन डाटामध्ये कशा प्रकारचे पोझिशन तयार झालेले आहे आणि त्यानुसार आपण नंतर चार्टवर कशा प्रकारचे आणखी आपल्याला पोझिशन पाहायला मिळते याबद्दलची माहिती बघूया. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिल्यांदा बघू शकता आपण सध्या ही आहे निफ्टीची ऑप्शन चेन. या ऑप्शन चेनमध्ये बघू शकता करंट मार्केट प्राइस किती चालू आहे आपली जी आपल्या निफ्टीची प्राइस आहे 25,500. आता या 25,500च्या नुसार 25,500 ही जी स्ट्राईक पाहिजे, या स्ट्राईक प्राइसवर आपण दोन्ही साईडला कॉल आणि पुट रायटिंग बघूया. या ठिकाणी 25,500च्या या पुट साईडला बघू शकता टोटल ओपन इंटरेस्ट किती आहे, 2,53,00,000चा ओपन इंटरेस्ट आहे आणि आजच्या दिवसामध्ये 1,34,00,000चा ओपन इंटरेस्ट या ठिकाणी ॲड झालेला आहे. ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेल मार्फत तेजीसाठी पोषण बनवणार आणि हे सपोर्टचं काम करणार आहे. त्याचप्रमाणे 25,500च्या या लेवलवरती 2,47,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट आहे आणि त्यामध्ये 2,11,00,000चा नवीन ओपन इंटरेस्ट ॲड आहे. आणि तो OI चेनचा जो कॉलम आहे या ठिकाणी बघू शकता या 3-4 ही स्ट्राईक प्राइसवर जबरदस्त कॉल रायटिंग झालेली आहे. म्हणजे जे सेलिंग प्रेशर आहे, जे सेलिंगचा दबाव आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येत आहे. त्यानंतर 25,550 25,550वर सुद्धा किती आहे टोटल ओपन इंटरेस्ट 2,07,00,000चा ओपन इंटरेस्ट आहे. त्यानंतर 25,600च्या स्ट्राईक प्राइसवर सुद्धा किती आहे 3,48,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट आहे. आणि या 2-3ही स्ट्राईक प्राइस बघू शकता 2,03,00,000च्या जवळपास या ठिकाणी लेवल पोझिशन या ठिकाणी दिसून येत आहे. चांगल्या प्रकारचं रजिस्टरचं काम करणार आहे, हा सपोर्टचं काम करणार आहे. ठीक आहे, तर आता महत्त्वाची गोष्ट काय आहे की या ठिकाणी हा सेलिंग प्रेशर असताना हा एवढ्या मोठ्या ज्या काही पोझिशन तुम्हाला कॉल साईडला दिसत आहे, या कॉल साईडच्या नुसार हा जो डाटा आहे सध्या 25,500च्या पोझिशनवर हा सध्या आपल्याला थोडंसं कमी होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. कारण काय, या ठिकाणी बघू शकता लॉंग अनवाइंडिंगच्या पोझिशन कटआउट होते, या ठिकाणी पोझिशन कमी होत आहे, ओपन इंटरेस्ट कमी होत आहे, तेजीच्या पोझिशनचा ओपन इंटरेस्ट या ठिकाणी कमी होतं. यानुसार काय होणार आहे की मार्केटमध्ये आणखी सेलिंग प्रेशर वाढून तुम्हाला 25,400 पर्यंत टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळू शकते. आता महत्त्वाचं काय आहे की हा डाटा 100% रिॲक्ट करेल का या ज्या सिच्युएशनवर आहे सध्या. तर यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे PCR लेवल. तर PCR लेवल बघत असताना आपण या वेबसाईटचा वापर करतो. तर या ठिकाणी बघू शकता PCR लेवल जे आहे आपला सध्याच्या कंडिशनला, PCR किती आहे आपला बघू शकता 0.76. म्हणजे सध्या आपण एकदम लोअर सपोर्ट झोनला नाही आहे सध्या आपण या डाटाच्या हिशोबाने. आणखी आपल्याला जर स्ट्रॉंगली जर एक शॉर्ट कव्हरिंग किंवा फ्रेश बाईकच्या साईडला जर डाटा पाहिजे असता तर या ठिकाणी 0.56च्या जवळपास हा PCR राहायला पाहिजे होता. जेव्हा हा 0.56च्या लेवलवर PCR राहतो तेव्हा स्ट्रॉंगली बाय झोनमध्ये आपण राहतो असतो या ठिकाणी या डाटावरून आपल्याला दिसून येते. ठीक आहे, आता सध्याच्या कंडिशनला आपण काय या डाटानुसार आपण एकदम स्ट्रॉंगली बाय झोनमध्ये नाही आहे, त्यामुळे हा डाटा थोडासा आपल्याला आणखी थोड्या प्रमाणात खाली नेऊ शकते. म्हणजे 25,400 पर्यंत आणखी आपण या डाटानुसार जाऊ शकतो, एवढं लक्षात ठेवा. या लेवलवर आल्याच्या नंतरच आपल्याला स्ट्रॉंगली बाय झोन पाहायला मिळेल, कारण या ठिकाणी आल्याच्या नंतर 0.56 पर्यंत आपला PCR लेवल येणार. ठीक आहे, आता हे झालं सध्या आपल्या ऑप्शनच्या डाटानुसार. आता थोडंसं चार्ट पॅटर्नवर बघूया की आपल्याला कुठल्या प्रकारच्या कॅन्डल्स पाहायला मिळते. तर या ठिकाणी थोडंसं टाईम फ्रेम आपण मोठा करूया. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये बघू शकता मार्केटमध्ये स्ट्रॉंगली आपल्याला सेलिंग झोनच पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी बघू शकता मी एक लाईन ड्रॉ केली होती, या ठिकाणी ही लाईन ड्रॉ केलेली आहे ही वाली. तर हा प्रिव्हियस डेचा सपोर्टची लाईन मी या ठिकाणी नाही केली होती. त्यानंतर हे बघू शकता या ठिकाणी रजिस्टरचं काम केलेलं आहे आणि मार्केट काय होतं की या लेवलच्या वरती सस्टेन होत नाही आहे. 25,500च्या वरती सस्टेन होण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु वरच्या बाजूला ठीक बघू शकता या ठिकाणी सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण ऑप्शनच्या डाटामध्ये ज्या प्रकार पाहिलं 25,500 25,550 या तिन्ही स्ट्राईक प्राइसवर
ते 2-2, 3-3 कोटीच्या जवळपास जो ओपन इंटरेस्ट आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे काय ही प्राईस पुन्हा शक्यता काय आहे की या लेवलपर्यंत पुन्हा अशा डाऊन साईडमध्ये ट्रेड मोमेंटम देण्याची शक्यता मला दाट या ठिकाणी दिसून येत आहे या लेवलपर्यंत. ठीक आहे, बघूया आता आपल्याला मार्केट क्लोजिंगमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम आजच्या दिवसाला पाहायला मिळते. शक्यता तर हीच आहे की या डाटानुसार मार्केट या लेवलपर्यंत यायला पाहिजे, कारण ओव्हरऑल सर्व इंडेक्समध्ये आय टी सेक्टरमध्ये 3% जवळपास मंदी आहे. गोल्ड आणि याच्यामध्ये सोडून द्या, आपल्याला मग एक महत्त्वाचा आय टी सेक्टरच आहे. ठीक आहे, यानुसार आपल्याला आज डाऊन साईडला थोडंसं मोमेंटम येताना दिसून येईल. बँक निफ्टी पॉझिटिव्ह आहे. बँक निफ्टी आणखी जर थोडंसा हे डाऊन साईडला जर हे दिलं तर मार्केट 100% डाऊन साईडला येईल. ठीक आहे, तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.